नमस्कार, मी राहुल वाके. आज आपण परतवाडा येथे खरपी या शिवारामध्ये आहे आणि इथे आज आंबिया बाराची फूट या संदर्भात आपण जे आंबिया बार व्यवस्थापन या संदर्भात आपण आज ह्या प्लॉटला व्हिजिट दिलेली आहे आणि इथे आपलं एक ट्रीटमेंट चालू आहे. त्या माध्यमातून इथे काय बदल झाला, काय याच्यामध्ये आंब्याची फूट झाली ते आपण आज लाईव्ह मध्ये जे शेतकरी आहेत, रामदासजी तांडिलकर साहेब यांच्या माध्यमातून डायरेक्टली शेतकऱ्यांपर्यंत काय त्याचे रिझल्ट आहे ते आपण डायरेक्ट पोहोचवणार आहे. तसेच ह्या झाडाची जुनी काय अवस्था होती आणि आजची काय अवस्था आहे याची, हे पण ते सांगतील. कारण का बरेचसे शेतकरी आज फुटीच्या माध्यमातून थोडे त्रस्त आहेत की फूट होतं नाही होत. कारण का फुटा ह्या यावर्षी ज्यावेळेस बद्दल प्रॉब्लेम असल्यामुळं 2-3 प्रकारच्या होतोय. डायरेक्ट फूट आहे किंवा नवतीतून फूट आहे आणि डायरेक्ट बोटभर नवती झाल्याच्या नंतर पण फूट येत आहेत. तर आज आपण ह्या बगीच्यामध्ये लाईव्ह बघून घेऊ. तुम्ही बघू शकता आज आजूबाजूला आहे ते पण दाखवणार आहे मी, फूट कशी झाली आहे काय आहे आणि ह्या झाडाची जी परिस्थिती होती ते तोंडून आपण त्यांच्या डायरेक्ट ऐकून घेऊया. नमस्कार साहेब. नमस्कार. आज काय तुमच्या बगीच्याची परिस्थिती होती या आतदोर आणि किती वर्षापासून तुम्ही ह्या बगीच्यामध्ये किती वर्षापासून तुम्ही ह्या बगीच्यामध्ये फूट घेताय, काय प्रॉब्लेम होते हे थोडेसे सांगू शकाल तुम्ही? तर याच्या आधी आम्ही जसं असे फूड पाहिलंच आहे म्हणजे हा, बरं नवतीची परिस्थिती काय होती? म्हणजे तुम्ही जे आपला आता जून महिन्यापासून ट्रीटमेंट चालू झालं इथं, हो, आपण हे ऑर्गॅनिक ट्रीटमेंटच्या माध्यमातूनच आपण चालू केलं. जसं सुरुवातीला आपण बायोरिच अल्ट्रासी वापरलं, हो. त्याच्या ड्रिंचिंग आणि स्प्रे घेतल्यात. हम्म. तर त्याच्या अगोदर काय परिस्थिती होती या झाडाची? अगोदर तर लय बेकार होतं. हा, म्हणजे ते बिमारच खूप होतं झाडा. बरं. त्यानंतर आपण इथं सुरुवात केली बायोरिच आणि अल्ट्रासी. बायोरेज अल्ट्राची जेव्हापासून आम्ही सुरू केला तेव्हापासून मातीत पण फरक पडला. हा, म्हणजे जमीन नरम आली. जमीन नरम झाली. हा झाडात पण फरक झाला. हा, म्हणजे नवीन branches, नवीन नवती हा. काढली आणि झाड एक स्ट्रॉंग बनला आपला. हा. बरं, आज त्या माध्यमातून आपल्याला फुटीचं काय वाटतं का? फूट जे झाली हे समाधानकारक झाली? नाही, फूड समाधानकारक आहे. कारण का आता गाणेकर साहेबाचा पण बगीचा आपल्याकडेच आहे, हो. त्यांच्या पण झाडाची परिस्थिती तेच होती. अनिल भाऊ पण आपल्या सोबतच आहे. अनिल भाऊचा बाजूला प्लॉट आहे, त्यांची परिस्थिती आपल्याला माहीतच होती. पण आता तिथे मागं पुढे फूट आहे, यांच्या ह्याच्यात पण मागं पुढे आहे, पतली आहे. पण झाडाची कंडिशन जे सरासरी पाहिजे होती आपल्याला, त्या पद्धतीनं अनिल भाऊ काय वाटतं का बायोरिच अल्ट्रासीची मुळे आपले झाडं त्याच्यामुळे सुधारले? गाणेकर साहेब, बायोरिच अल्ट्रासी हो. मुळे आपण, तर शेतकऱ्यांनी हे बायोरिच अल्ट्रासी वापरायला पाहिजे. त्याच्यामुळे जे जमीन नरम येतो, जमिनीमध्ये बॅक्टेरिया वाढतो किंवा झाडामध्ये जे ग्रोथ, जे ब्रँचेसिंग होतं हे होऊ शकतं. आणि त्यामुळं कसं आहे, आज बायोरिच अल्ट्रासी हे बरेचसे शेतकरी वापरतात, पण कुठेतरी शेण गोमित्र गुड याच्यामुळं कुठेतरी त्यांना कंटाळा येऊन वापरत नाही. पण ऍक्च्युअल अशी परिस्थिती आहे का हे मध्यम जमीन आहे, म्हणजे भारी पण नाही हलकी पण नाही, एक मध्यम जमीन आहे. ह्या जमिनीमध्ये जर बदल होऊ शकते तर सरासरी सगळ्याच जमिनीमध्ये बदल होऊ शकते. आणि त्यानंतर आपण इथे बायोरिच अल्ट्रासी तर वापरलेलंच आहे, पण त्यानंतर बाकी पण आपण इथे ऑर्गॅनिक खतं पण टाकलेले आहे. म्हणजे इथे ह्या बगीच्याला कुठलंही रासायनिक खत, युरिया, डीएपी, पोटॅश कुठलंही वापरलेलं नाही आहे. 100% ऑर्गॅनिकवर आपण ह्या बगीच्याला ट्रीटमेंट देतोय. आणि आज ते खत टाकून सुद्धा याच्यामध्ये जे बदल झालेले आहे ते पण बदल झालेले आहे. त्यानंतर फक्त इथं केमिकलमध्ये आपण वरतून इन्सेक्टिसाइड जे आहेत, फंगीसाइड जे आहेत याचे स्प्रे घेतो, बाकी सगळं ऑर्गॅनिक मध्येच घेतो. आणि आज तुम्ही अक्षरशः पाहू शकता की ह्या झाडामध्ये काय बदल झालेले आहे. तुम्ही बघू शकता ह्या झाडाची जे कंडिशन आहे पूर्ण नवीन नव्हती आहे. फूट पण आज तुम्ही बघू शकता चांगल्या पद्धतीचे फूट निघालेली आहे. असं एकच झाड नाही, सरासरी सगळेच झाड वरून खालपर्यंत पूर्ण निघालेले आहे.
तांडेलकर साहेब, कशी आहे फूट सांगा बरं तुम्ही थोडे शेतकऱ्यांना, जवळ येऊन दाखवा झाडांना. नाही, बरेचसे शेतकरी म्हणतात का व्हिडिओ दुसऱ्याच्या शेतातला, फूट दुसऱ्याच्या शेतातली. नाही, फूट एकदम चांगला आहे. हा, सरासरी आता हे झाडं किती आहेत तुमचे? हे 450 ला. 450 झाडं. 450 झाडं पण फुटले तुमचे पूर्ण झाड एकसारखे, अच्छा. संपूर्ण झाडावर फूट आहेत. आहे. समाधानी आहात तुम्ही? हो. म्हणजे जवळपास आज आपली एकट दुकट फकडी पण घडणं चालू झालेली आहे. तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता? ऑर्गॅनिक बद्दल काय सांगू शकता तुम्ही? नाही, ऑर्गॅनिक मुळेच आमचे जे बदल झाले ते फक्त वर्गणीमुळेच झाले. हा, त्याच्या पहिले अशा फूट आम्ही कधी पाहिलंच नाही. म्हणजे जे झाडामध्ये नवीन नव्हती, कारण का शेतकरी मित्रांनो बघा, हे जे तुम्हाला पानं दिसतात हे पूर्ण नवीन पानं आहेत, जुने पानं काहीच नाही आहे. हा टोटल पूर्ण याचा 450 ते 500 झाडाचा प्लॉट आहे. आणि हा संपूर्ण एकसारखा तुम्हाला जो दिसत आहेत, ह्या संपूर्ण एकसारखा पांढरा जो दिसून राहिला तुम्हाला, हा संपूर्ण एक फक्त बायोरिच अल्ट्रासी जे वापरलं, ऑर्गॅनिक खतं वापरले त्याच्याचमुळे हे तुम्हाला दिसतंय. हा व्हिडिओ बनवायचं कारण एकच आहे की प्रत्येक शेतकरी हा कुठेतरी बनवून ते वापरू शकेल आणि त्यांच्यामध्ये काही चेंजेस होऊ शकतं, याच्यासाठीच आपण